अनेक सोसायटी आपण पाहिल्या की अनेक सोसायटी आपल्याकडे अशा आहेत की शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यापलीकडे वर्षभर सोसायटीत काहीच काम होत नाही. तुम्हाला नेमकं काय करायचं? साहेब नमस्कार. प्रथम मी माझा परिचय देतो. मी गणेश रामभाऊ आमले. माझं MBA फायनान्स शिक्षण झालेलं असून मी शेती करतो आहे. शेतीमधले अनुभव आणि तंत्रज्ञानाची जोड ह्याच्यावरतून मी माझा विकास साधत गेलो आणि तोच विकास माझ्या इतर सहकाऱ्यांचाही व्हावा ह्या उद्देशाने आम्ही नेहमी कार्यरत असतो. आणि त्याच अनुषंगाने आता आम्ही 2022 ते 27 ह्या इलेक्शनसाठी ह्या सोसायटी इलेक्शनसाठी स्वतः उमेदवार म्हणून उतरलेलो आहे. आता ज्यावेळी आम्ही प्रचाराला उतरलो त्यावेळी आमच्या काही बेसिक गोष्टी लक्षात आल्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात आली, सातबारे उतारे हे नेहमी वारंवार 2 वेळा वर्षातून द्यावे लागतात सोसायटीमध्ये. ॲक्च्युली आता तुम्ही मोबाईलवरती तुमचा उतारा पाहू शकता. तुम्ही मुंबईला असात, पुण्याला असात, कुठेही असात, तुमचा उतारा तुम्ही मोबाईलवरती पाहू शकता. जर तोच उतारा तुम्हाला मुंबईला दिसतो तर तुम्हाला सोसायटीमध्ये दिसू शकत नाही का? दिसतो. तुम्ही काढा, भले ते चार्ज करा, 20 घ्या, 30 घ्या, 50 घ्या, लोक देतील, तुम्ही तो काढा. पण लोकांना हेलपाटे मारायला लावू नका. त्याने काय होईल, सातबारा देण्यासाठी मुंबईवरून जो लोक येतात त्यांना तो हेलपाटा पडतो. आता एक केस अशी होती साहेब, एक मुंबईचे गृहस्थ 3 सभासद मुंबईवरून गावाला यायचं, पहिले पैसे भरायला आले, नवीन कर्ज काढलं होतं सोसायटीचं, सातबारा परत द्यावा लागतो हे माहीत नव्हतं, पैसे भरून गेल्यानंतर जेव्हा लोकांची सोसायटी पास झाली तेव्हा त्यांना समजलं की लोकांची सोसायटी पास झाली. मग त्यांनी फोन केला की आमची सोसायटी, सचिवांनी सांगितलं तुम्ही सातबारा दिला नाही, ही प्रोसेस आहे, तुम्ही सातबारा दिला नाही, तुमची सोसायटी पास होऊ शकली नाही. ठीक आहे. मग ते आले, सातबारा दिल्यानंतर म्हणले कधी होईल? ते म्हणले तुम्हाला आता एक काम करावं लागेल, हे वाटप झालेलं आहे, थोडं वेट करा, पुढच्या वाटपामध्ये घेऊ. ठीक. नंतर जेव्हा ते आले त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की आता ह्या वाटपामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्ही तुमचे पैसे 1 दिवस बँकेमध्ये तुमचं हे कॅशिंग क्रेडिट कार्ड जमा करा आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी पैसे जमा झाले की काढून घ्या. आता ॲक्च्युली ते 3 व्यक्ती, तिघांना वेगवेगळ्या कामावरती असल्यामुळे सुट्टी मिळत शक्य नाही, एका वेळी ते येऊ शकत नाहीत. मग तिथून त्यांनी एकत्र येण्यासाठी एक गाडी करावी लागते, तो गाडी खर्च येतो, त्यांचा रोज बुडतो, कारण रविवारी आपली सोसायटी बंद असते, बँक बंद असते, कामाच्या दिवशी यायचं तर तो रोज बुडतो. तर ते तरी करून ते आले. शेवटी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इतके वैतागले की ते बोलले सोसायटीच नको. तर आम्ही सचिवांना भेटलो, सचिवांना विचारलं जर तुम्ही ह्या मुद्द्यांवरती काय तोडगा काढू शकाल तर उत्तम होणार नाही का? ते बोलले तुम्ही सांगा. आम्ही बोललो आम्ही तुम्हाला एक प्रिंटर देतो, एक माणूस देतो त्या महिन्यापुरता, आणि त्या माणसाला सांगा तुम्ही जितके काही सातबारे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते सगळे तुम्ही सातबारे काढा, लोकांना बोलवू नका, लोकांना पैसे भरायला सुद्धा बोलू नका. आज तुम्ही बाजारात गेले, फोनपे मारता, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही तुमचे पैसे वर्ग करू शकत नाही, सोसायटीच्या खात्यात करू शकता. तुम्ही पैसे वर्ग करा, तुम्ही सातबारे आम्ही काढून ठेवतो. आमचा जो काही आम्हाला जे काही क्लिअरिंग करायचं आहे सातबाऱ्याचं, त्याच्यावरती काय नोंदी आहेत नाही आहेत त्या बघायच्यात, त्या आम्ही मार्च एंडपर्यंत क्लिअर करून घेतो, एप्रिलमध्ये नाही. आणि तुम्हाला मोस्टली जितका शक्य होईल तितक्या लवकर, फार तर 3-4 तारखेपर्यंत एप्रिलच्या आम्ही सोसायटी वर्ग करू शकतो. जर 3 ते 4 तारखेपर्यंत आपला सोसायटी वर्ग झाली तर हे शेतकऱ्यांच्या हितच नाही आहे का? मग इतक्या वर्षी ही सोसायटी चालली, आत्तापर्यंत प्रत्येक वेळी 20 एप्रिल, 15 एप्रिल, 10 एप्रिल ह्या तारखा का आल्या? हा पहिला आमचा मुद्दा, पहिला सगळ्यात बेसिक अजेंडा हा की तुम्ही सातबाऱ्यासाठी लोकांना हेलपाटे मारायला लावू नका, तुम्ही ते काढा, लोक त्याची काय असेल ती फी देतील. दुसरा मुद्दा, तुम्ही लोकांना ATM कार्ड दिलेली आहेत ती वापरायला लावा. आज आपल्या सोसायटीतले 20-30% सभासद असे आहेत की त्यांना उचलून आणावं लागतं बँकेमध्ये, तुमचे पैसे आमच्या खात्यावरती वर्ग करा, म्हणजे मुलांच्या किंवा कोणाच्या खात्यावरती वर्ग करा आणि ते वापरतील. त्या लोकांसाठी जर ATM दिली तर प्रत्येक वेळी त्या सभासदाला येण्याची गरज पडणार नाही आहे. ATM दिलेली आहे ती वापरायला लावा. त्याच्यानंतर पुढचा हा झाला बेसिक अजेंडा. ज्येष्ठ सभासदासाठी आपण घरपोच सेवा सुद्धा देऊ शकतो. घरपोच सेवा देऊ शकतो किंवा ATM देऊ शकतो. तुम्ही ते सांगा. घरपोच सेवा नाही देऊ शकत कारण तो बँकेच्या खात्यातला विषय आहे. बँक तुम्हाला त्यांच्या सहीशिवाय पैसे काढून देऊ शकत नाही. तुम्ही कसेही गेले तरी सेवा काय देऊ शकता तुम्ही? ज्येष्ठांना काय सेवा देणार? ज्येष्ठांसाठी तुम्ही जे सेवा देते ती ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही सातबारा बँकेत दिलेला आहे, तुम्ही कर्ज मंजूर करून दिलेलं आहे, तुमची कर्ज खात्यावरती वर्ग केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मुंबईकरांना परत येण्याची गरज नाही. फक्त 1 दिवस आले किंवा जर ATM असेल तर नाही आले तरी त्यांना तिथे त्यांच्या खात्यावरतून पैसे काढता येतील. हा सगळ्यात महत्त्वाचा ह्या वर्षीचा आमचा सगळ्यात पहिला अजेंडा हा असणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त 3-4 एप्रिलपर्यंत सोसायटी पास होईल, ह्याच्यापेक्षा जास्त लेट करण्याची गरज पडणार नाही. दुसरा मुद्दा, तुम्ही आता समजा आता आमच्या मित्राने एक मुद्दा मांडला की मयत सभासदांचे जे आहेत आता आपल्याकडे 1501,
तर 1501 आपली ही आत्ता सध्या लिस्ट आहे साहेब, वाणी साहेब. 1501 आत्ता आपल्या सभासदांची लिस्ट आहे ही सगळी. पण ह्याच्यामध्ये ॲक्च्युली जेव्हा आम्ही शॉर्टिंग केलं, आम्हाला आता खातेदार सापडायचे होते, त्यासाठी आम्ही ज्यावेळेस लिस्टिंग केलं त्यावेळेस मयत सभासद हे 10, म्हणजे आम्ही शॉर्टिंग केल्यानंतर साधारणतः 1053 पासून म्हणजे 1052च फक्त हयात सभासद आहेत. म्हणजे उरलेले 450 सभासद हे मयत आहेत. जर हे मयत आहेत तर माझा बाबा आहे, त्यांचे वडील आहेत, इथपासूनची नावं आहेत. ॲक्च्युली त्यांनी ज्यावेळेस सोसायटी काढली होती त्यावेळेस काहीतरी त्यांचा शेअर्स जमा होता. जर सबल असतील तर 10%, दुर्बल असतील तर 5%, ही रक्कम तिथे जमा होती. ती रक्कम आजपर्यंत कोणालाही परत रिफंड करण्यात आलेली नाही. ॲक्च्युली तुम्हाला जर डिव्हिडंड भेटतो तर डिव्हिडंड काढण्यासाठी ती व्यक्ती हजर लागते. आता मयत व्यक्ती तर वरून डिव्हिडंड काढला येऊ शकत नाही. जर ह्या सगळ्यांचा रक्कम काढली तर ही डिव्हिडंडची रक्कम आज कुठे आहे? हा साधा प्रश्न आहे, कोणाच्या बुद्धीला पडू शकतो हा, तुम्हाला मला कोणालाही पडेल हा प्रश्न. ही मयत सभासदांच्या हा डिव्हिडंड रक्कम कुठे आहे? जर तुम्हाला ते मयत सभासदांची नावं आतापर्यंत कमी करता आली नाही तर तुम्ही विकास किती दिवस ओरडणार? लोकांना किती दिवस दुरुपयोग करणार या गोष्टींची? विकास करायचा भ्रष्टाचार करायचा का? मयत सभासदांचा डिव्हिडंड जो आहे तो आजपर्यंत कोणाला मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे. कसा मिळेल? तो पैसा कुठे गेला हा तुमचा प्रश्न हो, आहे. साधा प्रश्न मगाशी आहे हा. तोच प्रश्न विचारला होता. सोसायटीत ते असं म्हणतायत की भ्रष्टाचार मुक्त सोसायटी करायची आहे, तर मग खरंच सोसायटीत भ्रष्टाचार झालाय का? ते आत्ता आम्ही सांगू शकत नाही, पण ज्यावेळी तिथे जाऊ त्यावेळेस आम्ही पूर्ण कसोशीने ह्याची सगळ्याची चौकशी करू. हे फ्रेमवर्क ॲक्च्युअल वर्किंग आहे, त्याच्यामध्ये आम्ही इत्थंभूत माहिती घेऊन त्याच्यानंतर आम्ही भाष्य करू. कारण जबाबदार व्यक्तीने कोणतंही भाष्य करताना जबाबदारीनेच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर आम्हाला ते आढळलं तर आम्ही त्याची 100% चौकशी करू. पण आज आम्ही म्हणू शकत नाही. म्हणणं त्यांचं आहे, ॲक्च्युली म्हणणं त्यांचं आहे, प्रचार त्यांचा चाललाय की भ्रष्टाचार मुक्त सोसायटी करायची आहे. मग जर झाला असेल असं त्यांना वाटतंय तर मग मागचे 3 चेअरमनचा कालखंड बघा आणि आज तुमच्या बॅनरवरचे प्रकाशक बघा. जर ते प्रकाशक आहेत, तो प्रश्न जरी त्यांचा असला तर तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला होता ओके. की जे डिव्हिडंड आजपर्यंत वाटले नाही ती लोक जर मयत माणूस वरतून येऊन तर काही पैसे नेणार नाही, मग ते पैसे गेले कुठं? हा जर तुमचा सवाल आहे तर मग ते पैसे गेले कुठे हे जर त्यांनाही माहित नाही तुम्हालाही माहित नाही तर मग सोसायटीत माहित नसेल साहेब, ते चेअरमन आहेत, ते 10 वर्ष चेअरमन या पदावरती कार्यरत राहिले. त्यांना माहित असतं तर त्यांना जर माहित असतं तर त्यांनी भ्रष्टाचार मुक्त सोसायटी करायची हा प्रश्न उपस्थित झाला नसता. तुमचा जो मुद्दा आहे, मला फक्त ह्या मुद्द्याकडे यायचं आहे, तुमचा जो मुद्दा आहे तर मग सोसायटीत भ्रष्टाचार झालाय का? नक्की तुम्हाला सांगतो. तुमच्या हातातलं पॅम्पलेट आहे मला, हे पॅम्पलेट आहे आमचं. ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराचा परिचय पत्रक दिलेलं आहे. पहिला गणेश आंबे, शिक्षण MBA फायनान्स, त्याची केलेली कार्य. MBA फायनान्स म्हणजे फायनान्समधले एक चांगली डिग्री आहे. त्याच्यामध्ये त्याचं तुमच्या सोसायटीत काय चालतं एवढं नक्की कळतं. अर्थकारण तर तुम्ही नक्की सांगू शकता. उकिरडे साहेब प्रोडक्शन इंजिनियर, म्हणजे माझ्या टीममध्ये आत्ता डिग्री इंजिनियर डिग्री ही सगळी लोक हुशार आहेत. ह्या लोकांना जर तुम्ही हा प्रश्न विचाराल की भ्रष्टाचार झाला आहे की नाही झाला, हे पैसे कुठे गेले, तर हे आम्ही नक्की शोधून काढू. लक्षात जाते. हे सगळं जेव्हा आम्ही पॅम्पलेट छापलं त्यावेळी त्यांनाही वाटलं आपण पॅम्पलेट छापावं, पण छापायचं काय? ह्या माणसांनी हे छापलंय. आता ही आमची एक ज्येष्ठ व्यक्ती आहे, ही व्यक्ती इस्रायलपर्यंत दौरा करून आली, त्यानंतर 7 देशांमध्ये फक्त शेतीविषयक ज्ञानासाठी फिरली. मग ह्या व्यक्तीच्या ज्ञानाचा तुम्ही फायदा करून घेणार नसाल तर मग कोणाच्या ज्ञानाचा फायदा करून घेणार? ज्याला फक्त अंगठा टाकायचा माहिती त्याचा. जर तुम्हाला आत्तापर्यंत विकास काय वेगळा असतो? मोदींनी 15 लाख देणं हा विकास आहे? हा विकास नाही होऊ शकत. ही भूलथाप आहे. आम्हाला भूलथाप नाही येऊ द्या. तुम्हाला आले माहीत नाही, आम्हाला नक्की नाही आले, पण ही भूलथाप आहे. जर तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगायचंय तर ते पक्क सांगायचंय, जे होईल ते सांगायचंय, जे होणार आहे तेच सांगायचंय. आम्ही भूलथापा देऊ शकत नाही. आमचा सगळ्यात बेसिक अजेंडा आहे 4 तारखेपर्यंत, एप्रिलच्या 4 तारखेपर्यंत वाटप करणं. जर आमची पॅनल म्हणून निवड झाली तर 4 तारखेला तुम्ही मला फोन करायचा, साहेब तुमच्या सोसायटीचं वाटप झाले की नाही. जर नसेल झालं तर त्याला जबाबदार आमचा पॅनल आहे. सभासदांनी आम्हाला निवडून का द्यावं, हेच अजेंडे आहेत आमचे. मला एक सांगा साहेब, आमची डिंगोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, ह्याच्यावरती पूर्ण असं नाव लिहिलेलं आहे, डिंगोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटी. नाव काय आहे? विविध कार्यकारी सोसायटी. कोणती? विविध म्हणजे विविधच ना, शब्दाचा अर्थ आहे त्याचा, विविध कार्यकारी. मग आत्तापर्यंत विविध कार्यान्वयन काय केलं? सोसायटीचं 40 वर्षापासूनचा कार्यकाल आहे. काय केलं विविध कार्यामध्ये? काहीतरी विविध असेल ना, 1 असेल 2 असेल, विविध सांगा. संस्थेकडून कर्ज, सोसायटीने बँकेकडून कर्ज पास करून घेणे
कर्ज वाटणे आणि कर्ज भरणा करून परत जमा करणे हे कार्य संचालकांचं नाही, हे कार्य सचिवाचं आहे. आणि तुम्ही आजपर्यंत कोणत्याही संचालकाकडे पैसे भरण्यासाठी गेले नाहीत, तुम्ही सचिवाकडेच पैसे भरण्यासाठी गेले. मग संचालक मंडळ का निवडायचं? संचालक मंडळ का निवडायचं? हे तुम्ही एवढी मोठी इलेक्शन लावली आहात किंवा बिनविरोध देतात आतापर्यंत, काहीतरी कारण असेल. गव्हर्नमेंटनी हे सगळं प्रोसेस चालू केली, ह्याच्या मागे काहीतरी उद्देश असेल. मग तुम्हाला ह्याच्यासाठी आज मतदारांना हा प्रश्न पडतोय की आम्ही तुम्हाला का निवडून द्यावं. आतापर्यंत बिनविरोध झाले म्हणून त्यांना कधी प्रश्न पडला नाही, पण आता इलेक्शन लागलंय तर मतदार विचारतात आम्ही तुम्हाला का निवडून द्यावं. हा तर मुद्दा मान्य आहे. मला ते हे दाखव रे 2022चा हे अहवाल नाही, हे बघा. आता हे काय आहे, प्राथमिक शेतकरी सहकारी संस्थांकडून त्याच्या सभासदांकरता सन 2022-23 हंगामाकरता अल्प मुदत पीक कर्ज मर्यादा पत्रक कमाल मर्यादा दाखल करून घेण्याबाबत, म्हणजे हा तयार करून सबमिट करण्याबाबतचा GR आहे. हा कोणी पाठवलाय? पुणे जिल्हा सहकारी बँकेने सर्व सोसायट्यांना पाठवलाय. हे तर हा माझा घरचा पेपर नाहीये, हा माझ्या घरचा पेपर नाहीये, हा त्यांना पाठवलाय की तुम्ही तयार करून पाठवा. तर ह्याच्यामध्ये आता हे सगळे मुद्दे आहेतच, पण ह्याच्याबरोबर एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी पाठवलेला. साहेब वाणी साहेब, हा स्पष्ट आहे, हा GR मी तुम्हाला पाठवतो. ह्याच्यामध्ये 4 नंबर कलमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. हा पाठवला डिंगोरे विविध कार्यकारी सोसायटीला. 4 नंबर कलमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, पीक कर्ज मंजुरीपेक्षा प्रत्यक्ष कर्ज वाटपात कमी असल्याचे अनुभवास आले आहे. पीक कर्ज मंजुरीपेक्षा प्रत्यक्ष वाटप हे कमी असल्याचे अनुभवात आलेले आहे. मंजूर आहे, वाटत नाही का? लोकांना गरज नाही आहे, लोकांना समस्या नाही आहेत. 2005 सालापासून जर ती सोसायटी वाढ करत आली आहे आणि ती आत्ता 2017 नंतर वाढ होत नाही आहे, तर तुम्हाला 5 वर्षात सोसायटीचं नाव काय आहे? आपण जे कर्ज घेतो या कर्जाचं नाव काय आहे? पीक कर्ज आहे. पीक कर्ज म्हणजे पिकासाठी वापरणारा कर्ज. मग पीक कर्ज जर आहे तर मग पिकाचा लागणारा खर्च तोच आहे का 2017 पासून? दरवर्षी वाढतोय ना. ह्या वर्षी खतांच्या किमती काय होत्या? तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत. कुठून आणायला लागली? तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत. मग जर खर्च वाढलाय तर सोसायटी वाढायला पाहिजे. आणि हे काम कोणाचं आहे? हे काम पुढचं आहे, हे काम पुढचं आहे. ह्याच मुद्द्यामधलं आले असल्याने विविध सहकारी संस्थांनी पत्रके तयार करण्यापूर्वी, म्हणजे कर्ज मंजुरी पत्रक, कर्ज मागणी पत्रक तयार करण्यापूर्वी प्रथम संबंधित सर्व गरजू सभासदांना त्यांच्या 2022-23 हंगामासाठी लागणारे कर्ज व त्यांच्या अपेक्षित उत्पादन कार्यक्रम सक्षम विचारून त्यांचे कर्ज, म्हणजे इथे प्रत्येक सभासदाला त्याची कर्ज मागणी करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही आजपर्यंत कोणाला विचारला? ही माहिती लोकांपर्यंत काय जाऊन दिली नाही आजपर्यंत तुम्ही? इथे वैयक्तिक सभासदाला कर्ज मागण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही तो कॉमन ठेवलाय सगळ्यांना. एकाच घटकावरती तुम्ही तो लक्ष केंद्रित करून हे यांना एवढं, त्यांना तेवढं, त्यांना तेवढं, त्यांना तेवढं, आणि ह्या सगळ्या घटकांनुसार जर तुम्ही चाललात तर हे सोसायटीचं असं काम चालत नाही. तुम्हाला आता हे बघा, ह्याच्यामध्ये हे कर्ज मंजूर केलं. वाणी साहेब, साधारणतः हा चार्ट कसला आहे दिसतोय? आपल्या कॅमेऱ्यात दिसतोय? ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे वरती. ओके, हा चार्ट आहे प्रत्येक पीक निहाय कर्ज वाटपाचा. जसं पीक असेल तसा खर्च आहे आणि तसं कर्ज वाटप आहे. हे तुम्ही घेत नाही आहेत, हे व्हायला हवं. त्याच्यानंतर हा दुसरा चार्ट आहे त्याच बँकेने आपल्या सोसायटीला दिलेला. याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे सन 2022-23 शेती हंगामासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना, म्हणजे आपली सोसायटी शेतीपूरक व्यवसायासाठी डेअरी, पोल्ट्री आणि फिशरीसाठी खेळते भांडवल देणे. हा जर बँकेने तुम्हाला दिलेला GR आहे. बँकेने तुम्हाला सांगितलं की सोसायटी अंतर्गत तुम्ही गाई म्हैस, एक गाईसाठी 10,000 प्लस विमा, एक म्हशीसाठी 12,000 प्लस विमा, मुदत वर्ष 1, शेळी मेंढीसाठी 10,000 प्लस 1, 15,000, 10 प्लस 1 शेळींसाठी 15,000 प्लस विमा, कुक्कुटपालनासाठी 100 युनिटच्या पक्ष्यांसाठी बॉयलर 8,000, लेअर 15,000, गावठी 5,000, मुदत 1 वर्ष, मत्स्य व्यवस्थापनासाठी 10 गुंठे शेततळे मत्स्यपालनासाठी या मुदती आहेत. म्हणजे शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायांसाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करा. सगळ्या गोष्टींसाठी कर्ज भेटतं. तुमची इच्छाशक्ती पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी. वाणी साहेब, दुपारी एक फोन झाला माझा, तुम्हाला ज्ञात असेल, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आपले भरत दिगोळे साहेब, ज्यांचा सगळा पाठपुरावा असतो ह्या गोष्टींसाठी, कांद्याच्या येणाऱ्या अडचणी शासकीय दरबारापर्यंत सगळ्यासाठी. त्यांना मी एक सहज फोन केला आणि विचारलं भरत दिगोळे साहेबांना, तुम्ही वाटलंच तर कधी माझ्याकडे रेकॉर्डिंग त्याचं मी तुम्हाला ते दाखवू शकतो, आज दुपारचा कॉल आहे. भरत दिगोळे साहेबांना आम्ही कॉल केला आणि फक्त हे विचारलं की दिगोळे साहेब आम्हाला फक्त एक सांगा की आम्ही जर आता आपल्या तालुक्यामध्ये 2 ठिकाणी नाफेडचं कांदा खरेदी केंद्र आहे. ओके, कुरणला एक आहे व्हर्च्युअल म्हणून आणि सावरगावला एक पवारांचं आहे. ते 2 नाफेडचे आपल्याकडे आता आपल्या तालुक्यामध्ये 2 कार्यरत आहेत. तर आम्ही त्यांना फक्त हा एकच प्रश्न विचारला की दिगोळे साहेब आम्हाला एकच सांगा की जर आमच्या सोसायटीने पुढे जाऊन
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जर नाफेडकडून कांदा खरेदीसाठी म्हणून जर अर्ज केला की आम्हाला एक एजन्सी द्या, कांदा खरेदीसाठी आम्हाला एक एजन्सी द्या, तर ती तुम्ही देऊ शकाल? ते म्हणले ते माझ्या हातात नाही, पण पाठपुरावा करणं माझ्या हातात आहे. तुम्ही जर सोसायटीसाठी म्हणून मागणी करता असाल तर मी तुम्हाला ती 100% देऊ शकतो. मग तुम्ही मला सांगा, 5,000 मेट्रिक टन किंवा 50,000 मेट्रिक टन तुमच्या क्षमतेनुसार जर तुम्ही मागणी करत असाल आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला ती मिळत असेल तर कांदा कोणाचा खरेदी केला जाईल? डिंगोरच्या बाहेरचा की डिंगोरचा? शेतकरी कोण आहे तिथले? हे सगळे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर हा झाला कांदा खरेदीबाबतचा अजून एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आज मार्च एंडला, एक मिनटं हे सगळं जरा, आज मार्च एंड आहे. मार्च एंडला लोकांकडे सोसायटी भरायला पैसे नसतात असतात का? नसतात. मार्च एंडला लोक कोणाकडून, असं समजा की गणेश आंबलेला 1 लाख रुपये सोसायटी आहे, पण ती माझ्याकडे आज कांदा काढणी किंवा इतर शेतीच्या कामामुळे माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी काय करतोय, गावातल्याच एखाद्या व्यक्तीकडून ते काय टक्केवारी असेल मला माहीत नाही, पण टक्केवारीवरती ते पैसे घेतो. कारण ते आज समजा सपोज 2% असेल, 3% असेल, मी 1 लाखासाठी 3,000 रुपये घेतले. आणि का तर जर ती आज नाही भरली तर 12% मला 12,000 भरावं लागतील. पण मी ती सोसायटी 1 लाख रुपये लोकांकडून घेतली, ती सोसायटीत भरली, सोसायटीने 1 महिन्याने ते कर्ज पास केलं आणि केलं किती? 1 लाख. केलं किती? 1 लाख. जर 1 लाख रुपये तुम्ही घेतल्यानंतर पुढल्या वर्षी पण 1 लाख सोसायटी पास करताय तर 3,000 माझे खेळले जाणार आहेत ह्या माणसाला द्यायला. ते पैसे मी परत घेणार, याला देणार, 3,000 रुपये परत खेचून टाकून देणार. सोसायटीचा मला काय फायदा? पण तो रेग्युलर राहत नाही ह्या कारणामुळे. जर तो रेग्युलर राहतोय तर त्याला तुम्ही दरवर्षी सोसायटीची भरीव वाढ द्या. तसा मुद्दा नमूद आहे. दरवर्षी सोसायटी मागणीप्रमाणे मागण्याचा मुद्दा नमूद आहे. तुम्ही वाढ द्या. 1 लाख आहे ना, 1.25 लाख करा. ती व्यक्ती हमखास तुमचे सोसायटीचे पैसे भरल. कारण 1 लाख भरल्यानंतर मला 1.25 लाख भेटणार, मला 25,000 रुपये वापरायला भेटतील. नाही भेटू शकत का? भेटतील. मग मला एक सांगा वाणी साहेब, आज ह्या मार्च एंडला माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत. मी म्हणजे एक प्राथमिक उदाहरण आहे. जर ह्या मार्च एंडला माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत तर मला एक साधी कल्पना द्या. मी सोसायटी भरली, कांद्याची सगळा खर्च केला, कांदा स्टॉकला टाकला, मी कांदा आज विकतोय? मी आज कांदा विकू शकत नाही, कारण आज मार्केटमध्ये ती बाजाराची पोझिशन नाही. मी कांदा केव्हा विकतोय? ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये. जर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मी जर कांदा विकतोय तर आज माझ्याकडे पैसे नाही आहेत. पण मला लगेच मल्चिंग टाकायचं आहे, मला पुढची तयारी करायची आहे, मला लगेच मल्चिंग टाकायचं आहे. मग मला जर मल्चिंग टाकायचं आहे आज, तर माझ्याकडे पैसे आहेत का मल्चिंग टाकण्यासाठी? माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग जर सोसायटीनी ही वाढीव रक्कम मंजूर करून घेतली आणि ही वाढीव रक्कम मंजूर करून घेतल्यानंतर जर ह्या अंतर्गत सोसायटीने लोकांना मल्चिंग वाटली, सोसायटीने लोकांना ठिबक वाटलं, सोसायटीने लोकांना खतं वाटली, तर हे सगळे मुद्दे लोकांना गरजेचे आहेत. आज लोकांना ही गरज आहे. ठिबक, खतं, मल्चिंग ही लोकांची गरज आहे. हे तुम्ही ह्या रकमेतून वाटू शकता की नाही वाटू शकत? जर तुम्ही वाटू शकताय तर मला सांगा, आज त्यांच्या अजेंडामध्ये आम्ही जेव्हा वाचतो ना साहेब, वाणी साहेब, त्यांचा एक अजेंडा आहे, तुम्हाला दाखवतो. त्यांच्या अजेंडामध्ये त्यांनी लोकांना जाहीरनामा काय केलाय? आम्ही सुसज्ज इमारत बांधू. आज मला एक गरज आहे का त्या इमारतीची? संचालक मंडळाला AC केबिनमध्ये बसायचं नाहीये. संचालक मंडळाला AC केबिनमध्ये बसायचं नाहीये. आज लोकांना ठिबक मल्चिंगची गरज आहे. वाणी साहेब, मला सांगा, तुम्ही आता तिकडून आले नारायणगावावरून, तुमच्या खिशामध्ये 100 रुपये असताना तुम्हाला भूक लागली, शेजारी कपड्याचं दुकान आहे, शेजारी हॉटेल आहे, तुम्ही काय कराल? पहिले हॉटेलमध्ये जाल. ही तुमची गरज आहे. आज तुमच्या शेतीची गरज भागवा, इमारती नंतर बांधू. तुमचे कपडे फाटले ते पहिले नवे घ्या, तुम्ही गाड्या नंतर घ्या. ह्या सगळ्या मुद्द्यांवरती तुमची हे व्हायला पाहिजे. आता एक मुद्दा झाला, सोसायटीमध्ये काही दिवसापूर्वी खतं वाटली असा त्यांचं म्हणणं होतं. पण ठीक आहे, तो मुद्दा आमचे माजी संचालक घेतील. पण मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, जे काही करणार आहे ते सर्वांसाठी करा. तुम्ही मल्चिंग 10,000 बंडल घेऊ नका, 1000 घ्या, पण प्रत्येकाला 1 तरी द्या. तुमच्या जवळच्या सभासदांना 2, लांबच्यांना अर्धा पण नाही, असा करू नका. जर करायचं असेल तर न्यायिक वितरण करा. न्यायिक वितरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पारदर्शक कारभार करा. पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सांगितलेले मुद्दे आम्ही जर झाले नाहीत तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता, तुम्ही हे बोलले होते, काय झालं. आमचा हा पूर्ण अजेंडा आहे आणि आम्ही हे करणार. यासाठीच आम्हाला फक्त संस्थेमध्ये यायचंय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.